ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय नितेश पाटील, जय हनुमान निलजे। विपक्ष आपण पाहू शकाल आई गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे। या दोन संघांमध्ये हा सामना, दोन्ही संघांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। खास करून निलजे संघाचे प्रेक्षक, त्यांचे समर्थक हार्दिक पांड्या स्टँड मध्ये आपण पाहू शकाल आणि हा डाइव लगावून झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय। हा पहिल्या चेंडूवरती खूप मोठा धक्का। प्रशांत कुंभारकर बॅक टू द पवेलियन। प्रितेश पाटील होते आणि प्रितेश पाटीलने डाइव लगावून हा झेल पकडलाय। रोहित पाटील येत आहेत, नवीन फलंदाज। कालपासून आपण पाहतोय प्रत्येक इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती विकेट नक्कीच पडलेले आहेत आणि आज देखील तेच चित्र आपण पाहतोय। याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती नितेश पाटीलने विकेट मिळवली। एक चांगलं बॅटल नितेश पाटील वर्सेस रोहित पाटील मध्ये। बॅकफुटला गेले, टॅप करता चेंडूला, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत प्रितेश पाटील। मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतोय। बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या संघाची धावसंख्या आहे 1-1। जय हनुमान निलजे संघ इन ॲक्शन मध्ये आहे। नामवंत क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी पाहत असतो। मकर संक्रांत चषक आणि त्या स्पर्धेचा आज लाईव्ह ड्रॉ देखील आहे। क्या बात आहे, सॉफ्ट हँड खेळतायत, मिळते फक्त एकच धाव। सेन्सिबल बॅटिंग करतायत हेदुटणे संघाचे हे दोन फलंदाज, कारण की माहिती आहे नितेश पाटील एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याला सन्मान देणं देखील गरजेचं आहे आणि तो सन्मान देत आहेत। धावसंख्या एकने पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती आहेत। सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। ऑन साइडला फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून गॅप मध्ये खेळतायत। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले होते फार वेगाने, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार। जे गावातील किंवा हेदुटणे गावातील कोणीही मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय। येतो डॉट बॉल आणि जय हनुमान निलजे संघाचे बिग सपोर्टर दत्ता पाटील साहेब जर आपण आला असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कारण की जेव्हा जेव्हा निलजे संघ कुठेही असो, जेव्हा निलजे संघ खेळतो तेव्हा दत्ता पाटील साहेबांची उपस्थिती असते। अनेक प्रेक्षक देखील आहेत त्यांचे, त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती। हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका आणि क्या बात आहे, फार वेगाने जात आहेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि मिळतील या 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-8।
नवीन गोलंदाज नागेश पाटील येत आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. जय हनुमान निलजे आणि गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या दोन टीम मध्ये पहिल्या फेरीमधील हा 5वा सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच आई गावदेवी 12-13 नागाव आणि जय भोले म्हात्रेपाडा या दोन संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज नागेश पाटील, स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत प्रदीप कालन. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर. नागेश पाटील एक नवोदित गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे संघनायकाने. आणि पहिल्या चेंडू आलाय डॉट. प्रदीप कालन आहेत स्ट्राइक एंडवरती. हेदुटणे म्हटलं तर आमचे समालोचक मित्र करण काळन यांच्या गावातील हा संघ आहे आणि ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत हेदुटणे या संघाला. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं. पहिला चेंडू अतिशय वेगवान पाहिला आणि या चेंडूवरती बोट विखुरली होती. मिळटेल एक बादच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धाव धावफलकावरती. राजेश पाटील यांचं देखील आगमन होत आहे. त्यांच्यासोबत विकी भंडारी आहेत. नागेश डेट चेंडू घोषित करतायत महेंद्र भवर सर. राजेश पाटील यांना विनंती आहे नाना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अप्रतिम, स्पेक्टॅक्युलर, कार्बन कमाल कॅच. नितेश पाटीलने हा झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. येत आहेत. सिक्सर किंग आहे हार्ड हिटर फलंदाज. आई गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या टीमचा 2 फलंदाज गमावलेत. हेदुटणे या टीमने नागेश पाटीलने विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. अप्रतिम झेल पकडला नितेश पाटील यांनी. फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकले नाहीयेत दयाळू काळन. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10. 2 बाद 10 ही धावसंख्या आहे. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये नितेश पाटीलने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय नागेश पाटील. ऑन साइडला भरपूर शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळतायत. गॅप मधून चेंडू जाईल. लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत नागेश पाटीलने आणि धावा खर्च केले. 6 विकेट मिळवला 1. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. क्या बात है, अपिश अँड पनिश, डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 2/18. पाचव्या आणि 6व्या चेंडूवरती आलेत 2 चौकार. धावसंख्या आहे 18. 9च्या सरासरीने 18 धाव बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल. किंग्स ट्रॉफी 2024. क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद दयाळू काळन. बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे नितेश पाटीलने. सेकंड स्पेलमध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन न्यू बॅट्समन यश काळन येत आहेत. यश काळन आणि प्रदीप काळन ही जोडी मैदानावरती आहे. प्रदीप काळन खेळत आहेत 9 या धावसंख्येवरती. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि यश काळन येत आहेत न्यू बॅट्समन. 3/18 ही धावसंख्या आहे. नेक्स्ट मॅच असेल आई गावदेवी 12-13 नागाव आणि जय भोले म्हात्रेपाडा. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. यश धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. बघा की सुवर्ण संधी येते निलजे या टीमला. स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉलसाठी. स्वर्गीय
शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. जो कोणताही गोलंदाज या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करेल त्याच्यासाठी 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. ही ओळख आहे दत्ता पाटील साहेबांची. मी उल्लेख केला की जेव्हा जेव्हा निलजे संघ तो कुठेही जाऊ दे खेळण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी दत्ता पाटील साहेब आवर्जून जातात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 24. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. यश काळन बॅक टू द पवेलियन. संख्येने इथे उपस्थित आहेत. नितेश पाटीलने 3 विकेट मिळवलेत या सामन्यामध्ये. विकेट हॅट्रिकसाठी स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. नागाव आणि म्हात्रेपाडा संघ आपण टॉससाठी या. क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 24 धावा. याच दरम्यान घारिवली गावचे समाजसेवक आणि 40+ घारिवली टीमचे वाईस कॅप्टन राजेश नाना पाटील यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्यात 24 धावा. हेदुटणे या संघाने. यस डीजे. चौथ्या षटकामध्ये धावसंख्या आहे 24. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 50 ते 55 धावा बनवावे लागतील. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 46 धावा बनवायच्या होत्या वडवली बी या संघाला आणि अक्षरशः धमछाक झाली होती. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती गावदेवी संघाने इथल्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नवीन गोलंदाज केतन पाटील आहेत.
स्ट्रायकिंगला फलंदाज प्रदीप कालन, ज्याने 2 चौकार लगावलेत. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. यस, त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विशाल पवार आहेत. धावसंख्या स्थिर आहे 24 धावा धावफलकावरती. हाच सामना बुर्दुल नाईट मध्ये नक्कीच उद्या देखील आहे सुपर 8चा. निलजा आणि हेदुटने एक चांगलं बॅटल या दोन संघांमध्ये. भरपूर शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. येतो हा बॉल, चांगली गोलंदाजी होती. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. धावसंख्या 24. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. सुरुवात खूप चांगली केली होती, त्यानंतर सातत्याने विकेट गमावलेत. आई गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या टीमने यावेळी ड्राईव्ह केलंय अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. संघ नायक होते नितेश पाटील. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 25 धावा. नेक्स्ट मॅच आहे जय बोले म्हात्रेपाडा आणि आई गावदेवी 12-13 नागाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्याआधी ग्रँड होईल. फुल टॉस चेंडू आहे आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26 धावा. विनंती आहे दोन्ही संघांना की आपण या आपली रॉयल एंट्री होईल. यस, सामी कालन इथे आलेले आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती नक्कीच आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सॅमी कालन सुप्रसिद्ध यूट्यूबर, इंस्टाग्रामवरती नेहमीच ॲक्टिव्ह असणारे नक्कीच आमचे परम मित्र सॅमी कालन यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. केतन पाटील इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 26. 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 2च धावा खर्च केलेत. एक धाव लेग बाईटची आहे आणि एक धाव बॅट कटणे आहे. केतन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. यस, आमचे सॅमी कालन यांचे इथे आगमन होत आहे. सॅमी वेलकम, स्वागत आहे. आणि हेदुटने टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, त्यांचा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. स्ट्रेंथ आहे निलजे संघाची. प्रितेश पाटील सारखा देखील एक चांगला गोलंदाज या टीम मध्ये आहे. जो डावखुरी हाताचा गोलंदाज सॅमी कालनला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. त्यांच्या सोबत या स्पर्धेचे शिल्पकार विशाल म्हात्रे देखील आहेत.
यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. सचिन देखील एक चांगला गोलंदाज या टीम मध्ये आहे. अजय पाटील आपण पाहतोय. आज सिनियर अजय पाटील नाही आहेत टीम मध्ये, परंतु एक नामवंत संघ आहे जय हनुमान निलजे संघ. सुवर्ण संधी आहे. दत्ता पाटील यांच्याकडून स्वर्गीय शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि फलंदाज होईल बाद लागतोय. अजून एक धक्का हेदुटणे या संघाला. म्हात्रेपाडा आणि आई गावदेवी 12-13 नागाव दोन्ही संघांची ग्रँड एंट्री होईल. नक्कीच कृष्णा म्हात्रे आहेत जे कॅप्टन आपण पाहतोय टॉससाठी आलेले आहेत. त्यांना विनंती असेल संपूर्ण संघाला घेऊन आपण यायचं आहे. आपली ग्रँड एंट्री होईल आणि फोटोशूट देखील केला जाईल. दोन्ही संघांनाही विनंती असेल. आई गावदेवी 12-13 नागाव आणि जय भोले म्हात्रेपाडा नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. नितेश पाटील फार वेगाने आले होते चेंडूवरती, परंतु मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. हार्दिक पांड्या स्टँड मध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. निलजे या संघाचे पाठीराखे आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलंय हेदुटणे संघाला. या सामन्यामध्ये जय हनुमान निलजे या संघाने अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. ढगाळ वातावरण आहे त्यामुळे धावा बनवणं थोडंसं कठीण जात आहे. नक्कीच ड्राईव्ह करतात. बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. प्रदीप काळन संघर्ष करतायत. सतीश काळन आणि प्रदीप काळन ही जोडी आहे आणि बॅक टू बॅक आलाय हा दुसरा डॉट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका अपेक्षित आहे हेदुटणे या संघाला. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल वडवली बी या टीम समोर 46 धावांचं टार्गेट होतं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता आणि तो मोठा फटका आलाय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय प्रदीप काळन यांच्या बॅटमधून. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5/40. आई गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या टीमची आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान निलजे या संघासमोर. हेदुटणे या संघाने टॉस आपण करूया. जय भोले म्हात्रेपाडा आणि आई गावदेवी 12-13 नागाव या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना.
चला विनंती असेल दोन्ही कॅप्टनला. यस, म्हात्रेपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रे, आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी 12-13 नागाव सॅमी कालन. यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि सध्याच्या घडीला संपूर्ण सोशल मीडियावरती सॅमी आणि रुपांची जोडी झळकते. तर विनंती असेल नागाव टीमचे कॅप्टन आपण या, जास्त विलंब करू नका. आई गावदेवी 12-13 नागाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. यस, सिद्धू आलेले आहेत. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलाय आई गावदेवी 12-13 नागाव या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा संघ आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आज धावा होत नाहीयेत कारण की ऊन सावलीचं लपंडाव देखील सुरू आहे. 5 षटकांचा मॅच आहे आणि 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच नागाव टीमचा असणार आहे. आपण अनेक ठिकाणी स्पर्धा खेळता, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, पांडुरंगजी संते साहेब आणि विशालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून किंग्स ट्रॉफीचं हे आयोजन तर विशाल दादाचं म्हटलं तर खूपच सुंदर असतं आणि इथे खेळायला पण खूप मजा येते. तर नक्कीच आपण शुभेच्छा देऊया. आमच्यासोबत कृष्णा म्हात्रे आहेत. कमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. मनाविरुद्ध बॅटिंग करायची. 5 षटकांचा सामना आहे. मनामध्ये काय टार्गेट आहे? ग्राउंड मोठा आहे, त्याच्यामुळे 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की तुमच्या माध्यमातून देखील डे नाईट स्पर्धा आपण दरवर्षी पाहत असतो. या स्पर्धेबद्दल आणि स्पेशली या ग्राउंड बद्दल काय म्हणणं असेल? नक्की स्पर्धा खूप छान. आम्ही जास्त करून डोंबिवली विभागामध्ये खेळत नाहीये. विशाल दादाने आम्हाला खेळाची संधी दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आणि ग्राउंडचं बोलायचं झालं तर ग्राउंड खूपच छान आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय नागाव संघाने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी म्हात्रेपाडा टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 41. या मॅच मध्ये जय हनुमान निलजे या संघाला, आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद संते जी, रोशन संते. सिर्फ डोंबिवली, कल्याण, मुड़बार इस जगह पे नहीं, हर जगह पे हिट है और स्वभाव से भी बहुत अच्छे हैं. लेकिन सबसे बड़ी बात है कि कुछ महीनों पहले उनकी शादी हुई है, तो उनके चेहरे पे वो निखार भी शादी का है. ये लाली जल्दी जाती नहीं है. बहरहाल बैक टू क्रिकेट. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए यश कालन को मोर्चे पे लगाया गया है. यश कालन ने ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में बॉलिंग जबरदस्त की थी. यश कालन, लेकिन लक्ष्य इतना ज्यादा नहीं है हेदुटने के पास. ये नहीं भूलना चाहिए कि हेदुटने ने लेट शिवाजी दादा शेलार जो कप हुआ था उसमें कमाल का परफॉर्मेंस किया था. टीम बहुत ही क्लोज मैच आ रही थी. बहरहाल चलते मैच की तरफ. केतन पाटिल और विशाल पवार. जेपी पैनल, मैं अक्सर कहता हूं क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार हिट है. कमेंट्री में सुनील पवार. बहरहाल क्रिकेट की तरफ यश कालन केतन पाटिल के लिए लक्ष्य है. देखिए पावर प्ले के जो ओवर्स हैं वो बहुत ज्यादा इफेक्ट करेंगे. ये देखिए क्रैन एंट्री होती हुई नागांव की पहली गेंद, हल्के हाथों से गेंद को पुश किया लॉन्ग ऑन पे 1 रन.
एक बात तो है कि विशाल मात्रे टीमों को बहुत इज्जत देते, बहुत रेस्पेक्ट देते, ये बहुत कम देखने को मिलता है। अल्ताफ बाली ने 2019 में खुल जा सिमसिम ऐसा इलेक्ट्रॉनिक गेट बनाया था कि उसमें से हर खिलाड़ी चाहता था मैं बाहर निकलूं। 1 रन गावदेवी स्पोर्ट हेंदुट ने बिना किसी विकेट के। लक्ष्य है नीलजे के सामने टारगेट है, जेएच नीलजे के सामने 41 का टारगेट है। यश कालन बैकफुट पे गए, बहुत ही दिलकश स्ट्रोक, गेंद को निकाल दिया है पॉइंट बाउंड्री के बाहर। सौरव गांगुली के अंदाज में 4 रन। चार रन 5 पे पहुंचा है स्कोर नीलजे का। नीलजे के सामने जो लक्ष्य रखा है हेदुट ने टीम ने वो है 41 का। बॉलिंग कर रहे हैं यश कालन, ये उनके ट्रम्प कार्ड गेंदबाज हैं। सामना करेंगे बल्लेबाज विशाल पवार। अगला टॉस हो चुका है दो बड़ी टीमों के बीच में। ऑन द राइज कमाल का स्ट्रोक है, cracking cover drive, lofted for 4. काफी स्थिर था जब उन्होंने शॉट को खेला था, और बिल्कुल गेंद के पास जाकर खेला हुआ स्ट्रोक। जाजिबुल नजर शॉट, इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं। इस चौके की मदद से स्कोर 9 पे। देखिए क्लासिकल स्ट्रोक की बात ही अलग है। क्लासिकल संगीत जो हमारा भारत का कानों में रस घोलता है, और क्लासिकल शॉट आंखों में डूब जाता है। स्वागत है किंग ट्रॉफी में दोपहर के सेशन में। अच्छा ड्राइव है, मिड ऑन पे खिलाड़ी, रन नहीं बनेगा। बैकलिप को नीचा करके लोअर फुल टॉस गेंद पे ड्राइव लगाया था। यश कालन अगर नहीं चलते तो फिर हिंदुटने के लिए काफी सोच विचार वाला मैटर रहेगा, क्योंकि ये उनके फ्रंट लाइन बॉलर है। देखिए रेस का घोड़ा अगर रेस के दिन नहीं भागेगा तो फिर कब भागेगा। सामने की ओर से आते हुए स्वीप लगाना चाहते थे, बल्ले का मुंह पहले ही बंद हो गया। रन पूरा करते हुए बल्लेबाज थोड़ा जख्मी हो गए हैं वहां पर यश कालन। 12वें खिलाड़ी को पानी लेके जाना है। शायद मेरे ख्याल से जब थ्रो करना चाहते थे तो उनका बैलेंस बिगड़ जाता है कभी कभी, और क्रैम्प्स आ जाते हैं। खिंचाव आ जाता है।
भी टीम के लिए अच्छा समाचार नहीं रहता है, और क्रिकेट की जो ऑडियंस है उनके लिए तो बिल्कुल नहीं होगा। यश कालन, वन ऑफ द फेमस प्लेयर इन डोंबिवली, खेल की शुरुआत होती हुई उनकी जगह पर गेंदबाजी के लिए लालचंद्र भंडारी को बुलाया गया है। भंडारी की गेंद आते ही नो बॉल किया है। हालांकि सोच रहे थे इदुटने वाले के एक भंडारी सब पे भारी, लेकिन ये तो रिव्यू लिया है फील्डिंग साइड ने तुरंत ही। देखना है कितने रन आते और क्या रिजल्ट आता है। तीसरे अंपायर को पूछा है मिक्सिंग रूम में हमारे अंपायर जाते हुए। आज सुबह से ही मौसम हैजी क्लाइमेट है, इस तरह की जो बदली रहती है वो सेहत के लिए बहुत खराब रहती है। छन के धूप आ रही है, धूप छन के आए या हुस्न छन के आए पर्दे से, दोनों तकलीफ देते हैं। बीमार, नो बॉल है, प्रीव्यू खत्म हो गया। फील्डिंग साइड का एक, यश कालन की जगह फ्रीट आता हुआ। इंटरनेशनल क्रिकेट में 2007 में सबसे पहला फ्रीट खेला था वीरेंद्र सहवाग ने, जिस पे 2 रन आए थे। 2008 में डीआरएस आया, पहले आउट भी तो एलबीडब्ल्यू वीरेंद्र सहवाग हुए। बाएं हाथ के बैट्समैन स्विंग कर दिया है, वेकेंट एरिया है, फ्लैट शॉट गया है, 4 रन। एरिया फॉर 4। नीलजे जेएच स्पोर्ट काफी कमांडिंग पोजीशन में है और 1 ओवर की समाप्ति पे रन बने 16, 4 ओवर में 25 चाहिए। 10 के 10 विकेट हाथ में है और क्या बल्लेबाजी कर रहे हैं 3 चौकों की मदद से विशाल पवार। हमारे ऑफिशियल स्कोरर हैं राजा दिवेकर, जो इस वक्त किंग ट्रॉफी 2024 में स्कोरिंग कर रहे। गेंदबाजी में एक और भंडारी को बुलाया गया है। हर्षद भंडारी आए, सामना करेंगे केतन पाटिल, जो थोड़ा खामोश क्रिकेट खेल रहे हैं। ऑफसाइड में एक कॉर्डन लगा दिया गया है सर्कल के अंदर। हर्षद भंडारी समय ले रहे हैं, खेल शुरू करना है। सामना करेंगे केतन पाटिल। रिवर्स खेला है और वो भी खूबसूरत खेला है, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। विशाल पवार ने लगाए, वहां केतन पाटिल ने भी पहला चौका लगाया। 20 रन। नीलजे टीम बहुत स्ट्रांग पोजीशन में। बॉल तेज गेंद
एक भंडारी पड़ गया भारी। तो पता चल जाए। स्कोर है इस वक्त 20 रन 1 विकेट। नए बैटर नितेश पाटिल आए। हालांकि नितेश पाटिल टीडीपीएल खेले थे, लेकिन इतना अच्छा परफॉर्मेंस अपने घरेलू मैदान पे नहीं दिया था। भंडारी, हर्षद भंडारी सामना करेंगे नितेश पाटिल। स्कोर है 20 रन। नीलजे का ग्राउंड बहुत जबरदस्त है, काफी सराहना है उस ग्राउंड की। 50 साल से ग्राम पंचायत और ग्रामस्थ हल्के हाथों से केवल पुश किया मैदान में। पुश करो और खुश रहो, अच्छी सोच। 1 रन से स्कोर 21 पे पहुंचा है। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन विशाल पवार। 3 चौके लगा चुके पवार। 260 के स्ट्राइक रेट से खेल रहे। बहुत अच्छी मालूमात यहाँ पर सुपर स्पोर्ट्स के ऑनलाइन मैन की। स्कोरिंग कर रहे ऑनलाइन। स्कोरर का रोल बहुत बड़ा होता है। आप कहीं से भी है तो आप पहले पूछते कि स्कोर क्या हुआ है। स्विंग एंड मिस, पैर नहीं चले थे। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था वहां पे। जगह से खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे। 21 रन 1 विकेट। देखिए, क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता, और कहीं ऐसा ना हो जाए कि मैच फंस जाए। मैच नंबर 5 चल रहा है आज का। फिर बल्ले के अंदर लगी, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं। अच्छी बॉलिंग कर रहे भंडारी। भंडारी भी कह रहे हर्षद भंडारी कि एक भंडारी अब बल्लेबाजी पे पड़ता हुआ भारी। हर्षद भंडारी बहुत पॉजिटिव सोच है अब तक। सामना करेंगे विशाल पवार। फिर जड़ में गेंद, क्या बॉलिंग है, तालियां होना चाहिए। एक्सेलेंट बॉलिंग फ्रॉम हर्षद भंडारी। बिल्कुल कॉइन मानो रखा हो जिसपे उन्होंने गेंदे की। देखिए, यश कालन का इंजर्ड होना थोड़ा हैंदुटने के लिए फिक्र का कारण है, लेकिन उसका रोल हर्षद भंडारी अदा कर रहे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 21। 3 ओवर में 20 चाहिए। हालांकि कभी कभी जिस तरह मैच फंस गया था वडावली बी का, देखिए मोहल्ला कमेटी मीटिंग ना करें प्लीज। नो मिडल कॉन्फ्रेंस। ये ग्राउंड का लोकेशन भी बहुत जबरदस्त है। एक्सप्रिया सामने मॉल है, ऊंची ऊंची इमारतें हैं। ग्राउंड और कॉलोनी के बीच में तेज दौड़ती हुई एक्सप्रेस मालगाड़ी और लोकल ट्रेन है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए
समय के लिए पहली वार्निंग है हिंदुटने टीम, समय के लिए पहली ऑफिशियल वार्निंग है आपको। रोहित पाटिल को मोर्चे पे लगाया गया है। भंडारी के बाद सामना करेंगे नितेश पाटिल। 1 रन बनाया है, हालांकि नितेश पाटिल नीलजे में बहुत बड़े बल्लेबाज के तौर पे देखे जाते हैं। टीडीपीएल में एक बार रिवर्स खेल के आउट हुए। देखिए हिंदुटने टीम, आप समय ज्यादा ले रहे। इस मरतबा फ्लिक कर दिया है, सजनी गई साजन के घर। 6 रन। स्कोर है 27। रोहित पाटिल सामने की ओर से आते हुए खींच के मारा है। ये चाबुक शॉट है मिड विकेट के ऊपर। फंटास्टिक स्ट्रोक। 6 रन। ये नीलेश पाटिल का क्लास है, जो नीलजे के बहुत ही फेमस बैट्समैन है। नितेश पाटिल का क्लास है। बैक टू बैक 2 सिक्सर लगे हैं और अब गेंदबाज पे दबाव आ गया है और कुल स्कोर 33। यहां से कितने चाहिए? 8 रन। एक और हेलीकॉप्टर, लेकिन पीछे खिलाड़ी बाउंड्री के पीछे लैंड नहीं हुआ। आउट हो गए नितेश पाटिल। बल्लेबाजी को आए। नितेश के आउट होने के बाद गुजर हॉल के सामने 10 मिनट में पहुंचेगा। खड़ोली क्रॉस कर चुका है। इस मरतबा उछाल ज्यादा था, हल्के हाथों से पुश किया गेंद को। शॉर्ट लेग पे 1 रन। इस 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है। 7 रन 13 गेंदे। मैच का 7-12 थोड़ा क्लियर है, लेकिन 13 में 7 चाहिए। सामने से तेज एक्सप्रेस दौड़ रही है। कट किया, गैप में गेंद ट्रेवल हो रही है। बढ़िया फील्डिंग। 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ जेएच नीलजे का पहुंचा है 35 रन। यहां से अब 6 रन चाहिए 12 गेंदों पर।
12 balls and 6 runs. बारह गेंदों में 6 रन चाहिए। इसके बाद बहुत ही कड़ा मुकाबला है। मेरे ख्याल से मात्रे पड़ा बनाम नागांव। हर्षद भंडारी को कंटिन्यू रखा गया है। पहला ओवर बहुत ही कसा हुआ किया, 5 रन दिए, 1 विकेट लिया। समय में कॉपरेट करें। हेडुट ने स्विंग कर दिया है, पीछे प्रोटेक्शन है, 1 रन। पवार का पावर कम पड़ता हुआ 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। 5 रन और चाहिए नीलजे को मैच जीतने के लिए। नीलजे वालों ने दिल जीत लिए हैं। खेल की शुरुआत होती भी हर्षद भंडारी, बहुत बढ़िया पुश, सॉफ्ट एंड ड्राइव, दूसरे की कोशिश, डायरेक्ट थ्रो और बैट्समैन आउट। Required to win। बहुत ही दिलकश ड्राइव, बहुत ही स्टाइलिश बैट्समैन है। 1 रन ऑन द राइज, सिर को स्थिर रख के शॉट खेला था। 1 रन से स्कोर 38 पे पहुंचा है। 3 रन और चाहिए मैच को जीतने के लिए। नीलजे टीम का आज का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा है। नेस्टी बाउंसर, सामने से उसर एंड से गेंदबाजी कर रहे हैं भंडारी। ओ स्विंगिंग यॉर्कर, बल्लेबाज को सावधानी बरतने का मशवरा देता हुआ। यहां मैं हिदुट ने टीम की तारीफ करूंगा। लड़ रही है, झगड़ रही है, लेकिन मैच नहीं दे रही। वैसे भी मैच इतनी आसानी से देना भी नहीं चाहिए। चॉप करने की कोशिश, क्या कमाल का ओवर किया है वहां पे। तालियां होना चाहिए यहां पर गेंदबाज भंडारी के लिए। 2 ओवर में सिर्फ 7 रन और 2 विकेट।
कितने रन चाहिए? आखिरी ओवर में 3 रन। किसे पता था कि आखिरी ओवर तक मैच जाएगा? अच्छी गेंद, एक एक रन के लिए अग्नि परीक्षा। बढ़िया थ्रो था अजहर की तरह। 1 रन। कवर ड्राइव, गेंद बाउंड्री के बाहर। इस मैच को जेएच स्पोर्ट नीलजे ने जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन। नितेश पाटिल 13 रन बनाए, 2 सिक्सर।